नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रोटीनचे चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन। GNM फर्स्ट इयर आणि ANM वाल्यांसाठी फर्स्ट इयर वाल्यांसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा। तर त्यांच्यासाठी ॲनाटॉमी फिजिओलॉजीमधला हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। GNM फर्स्ट इयरला बायोसायन्समध्ये विचारला जातो। तर प्रोटीनचे चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 5 मार्काला हा क्वेश्चन विचारला जातो, बऱ्याच लोकांना आहे। तर बघूया, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रोटीनचे चयापचय काय, तर लहान आतड्यामार्फत शोषून घेतलेले सर्व अमायनो ॲसिड पोर्टल व्हेनमार्फत यकृताकडे जातात। लहान जो इंटेस्टाईन स्मॉल इंटेस्टाईनकडून शोषून घेतलेले सर्व अमायनो ॲसिड आहेत ते काय होतात, अमायनो ॲसिड आहेत ते पोर्टल व्हेनमार्फत यकृताकडे जातात। तिथून ती रक्ताभिसरणातून सर्व पेशींकडे पाठवली जातात। जेव्हा ही अमायनो ॲसिड आहेत ते पोर्टल व्हेनमार्फत यकृताकडे जातात व तेथून ती रक्ताभिसरणातून सर्व पेशीकडे पाठवली जातात। समजलं? लहान आतडी म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनकडून जे शोषून घेतलेले अमायनो ॲसिड असतात ते पोर्टल व्हेन असते, ती काय करते, पोर्टल व्हेनमार्फत ती यकृताकडे जातात, लिव्हरकडे जातात। तेथून ती रक्ताभिसरणातून सर्व पेशींकडे पाठवली जातात, पोर्टल व्हेनकडे जातात आणि ब्लड सर्क्युलेशन थ्रू सर्व पेशी असतात आपल्या सेल्स, ठीक आहे, त्यांच्याकडे पाठवले जातात। पेशी आपल्याला हवी असलेली अमायनो ॲसिड रक्तातून काढून घेतात आणि पेशी काय करतात, जी आपल्याला गरजेची अमायनो ॲसिड असतात ती काय करतात अमायनो ॲसिड ते रक्तातून काढून घेतात व नवीन पेशी तयार करणे व शरीराची झीज भरून काढण्यासाठी वापरली जातात। मग ती पेशी काय करतात, तर जी शरीराची झीज भरून काढण्यासाठी ती वापरली जातात। जे चांगले अमायनो ॲसिड असतात ते रक्तातून काढून घेतले जातात आणि नवीन पेशी तयार करणे आणि शरीराची जी झीज भरून काढायची ती काढण्यासाठी वापरली जातात। तसेच पाचक रस, हार्मोन्स, रक्तरसातील प्रथिने तयार करणे अशा अनेक कारणासाठी यांचा वापर होतो। तसेच म्हणजे पाचक रस आहे, हार्मोन्स आहे, रक्तरसातील प्रथिने आहेत तयार करणे अशा अनेक कार्यासाठी त्याचा जो काय होतो वापर केला जातो। आणि आवश्यक अमायनो ॲसिड पेशींना आहारातूनच घ्यावी लागतात। आवश्यक जी गरजेची अमायनो ॲसिड आहेत हे का अमायनो ॲसिड काय करतात, तर पेशी असतात ज्या सेल्स असतात त्यांना आहारातूनच घ्यावी लागतात, हे आपण पाहिलेले आहे। अनावश्यक अमायनो ॲसिड ही शरीरातील पेशी ट्रान्सअमायनेज या पाचकरसाच्या सहाय्याने सतत तयार करीत असतात आणि अनावश्यक जे अमायनो ॲसिड आहेत ही शरीरामधील पेशी आणि ट्रान्सअमायनेज या पाचकरसाच्या सहाय्याने सतत तयार करीत राहतात, ठीक आहे। त्याच्यानंतर म्हणजे यकृतामध्ये जादाचे अमायनो ॲसिडचे डिमायनेशन केले जाते आणि यकृतामध्ये काय होतं, लिव्हरमध्ये जे एक्स्ट्रा जे अमायनो ॲसिड आहेत त्यांचं काय केलं जातं, डिअमायनेशन केलं जातं। म्हणजे त्यातील नायट्रोजन हा घटक वेगळा करून उर्वरित घटकापासून उष्णता व शक्ती निर्माण करण्यासाठी वापर केला जातो। म्हणजे नायट्रोजन हा घटक आहे तो वेगळा करून उर्वरित घटक जे आहेत त्या घटकापासून उष्णता व शक्ती निर्माण करण्यासाठी वापर याचा केला जातो, ठीक आहे। आणि प्रोटीनच्या चयापचयातून युरिक ॲसिड, युरिया व क्रिएटिन हे उत्सर्जक पदार्थ तयार होतात, ते मूत्रावाटे आणि घामावाटे बाहेर टाकले जातात। आणि प्रोटीनचं जे मेटाबॉलिझम झाल्यानंतर त्याच्यामार्फत युरिया जो आहे तो तयार होतो, युरिक ॲसिड तयार होतो, क्रिएटिन तयार होतं। समजलं? क्रिएटिन कधी कधी वाढलं आहे, युरिक ॲसिड वाढलं आहे, समजलं? तर हे तुम्ही ऐकलं असेल, हे उत्सर्जक पदार्थ तयार होतात ते मूत्रावाटे आणि घामावाटे बाहेर टाकले जातात। हे मग काय होतात, जे मूत्र आहे युरिन त्याच्या वाटे आणि घाम स्वेटिंग जे येतं आपल्या शरीराला त्याच्यावाटे बाहेर टाकले जातात। युरिया आणि युरिक ॲसिड हे किंवा क्रिएटिनिन हे तुमच्या बऱ्याचदा ऐकण्यात आलेलं असेल। आता प्रोटीन चयापचय जे महत्त्व काय आहे, तर पेशींची वाढ आणि दुरुस्ती। प्रोटीन चयापचयाचा उपयोग काय, तर पेशींची जी वाढ आणि दुरुस्ती करणे म्हणजे प्रथिने शरीरातील ऊती तयार करतात आणि खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती करतात। आणि नंतर आहे ऊर्जा निर्मिती। ऊर्जा निर्मितीमध्ये काय होतं, तर गरजेनुसार प्रथिनांचा वापर ऊर्जेसाठी केला जातो। आणि मग जैविक कार्यासाठी म्हणजे कसं, प्रथिन शरीरातील अनेक महत्त्वपूर्ण कार्य करतात, जसे की विक्रिय, संप्रेरक आणि प्रतिद्रव्ये तयार करणे। तर हे प्रथिने चयापचयाचे महत्त्व, कुठलं, पेशींची वाढ आणि दुरुस्ती करणे, ठीक आहे। म्हणजे प्रथिने शरीरातील ऊती तयार करतात आणि खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती करतात। आणि ऊर्जा निर्मिती करणे म्हणजे गरजेनुसार जे आपल्या शरीराला गरज आहे त्या गरजेनुसार प्रथिनांचा वापर ऊर्जेसाठी केला जातो। जैविक क्रिया यामध्ये काय, तर
प्रथिने शरीरातील अनेक महत्त्वपूर्ण कार्य करतात, जसे की विक्रियेत, संप्रेरक आणि प्रतिद्रव्ये तयार करण्यासाठी याचा जो आहे तो वापर केला जातो। अशा प्रकारे हे आहे हा 5 मार्काला विचारला जाणारा प्रश्न, मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन। त्याच्यानंतर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता 5 मार्काला तुम्हाला विचारला जातो हा, ठीक आहे। ॲनाटॉमी फिजिओलॉजीमधला GNM वाल्यांना बायोसायन्समध्ये हा विचारला जातो, ANM वाल्यांसाठी हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। तर अशा प्रकारे जे महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहेत ते घेऊन येते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा, धन्यवाद।